आपल्या परभणी शहरामध्ये एवढं सुंदर मंदिर आणि मंदिरामध्ये असलेल्या दत्ताची एवढी सुंदर मूर्ती आणि या ठिकाणी पूर्णपणे इतिहास लिहिला होता. तुम्हाला माहिती आहे का? हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथमेश दीक्षित. आज मी आलो होतो परभणी शहराकडे. आल्याला मी सरळ दत्तराम मंदिराकडे निघालो. दत्तराम मंदिर एवढं सुंदर या ठिकाणी होतं. मंदिराच्या बाहेर आलेला एवढी उंच अशी बेल दिसली आम्हाला. ही बेल कोण वाजू शकते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये एवढी अशी शांतता होती. महाराजांचे दर्शन करून मी आणि माझा मित्र निघालो सरळ पुन्हा त्यानंतर दत्त मंदिराकडे. दत्त मंदिर या ठिकाणी काही लांब नाही, मंदिराच्या साईडला असलेल्या या ठिकाणी दत्त मंदिर आहे. दत्त मंदिराकडे निघालो आम्ही. मंदिराच्या आतमध्ये निघालो. मंदिराच्या आतमध्ये गेले आम्हाला असं काही दृश्य दिसलं. दोन्ही साईडला बघतो तर आम्ही या ठिकाणी कोणते महाराजांचे या ठिकाणी फोटो होते. महाराजांचे फोटो बघून पुन्हा आम्ही निघालो श्री दत्त मंदिराकडे. दत्त मंदिरात देवाचे दर्शन केलं. मंदिरात दर्शन करून मंदिराच्या भागच्या साईडला आलो. या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी महाराजांचा इतिहास लिहिला होता आणि याच चित्राच्या खाली असलेलं वासुदेव आणि शंकराचार्य यांची मूर्ती होती. मंदिरात असलेल्या मूर्ती बघून मंदिराचा इतिहास जाणून सरळ तुळजाभवानी बाबाचे दर्शन करून मंदिराच्या बाहेर निघालो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथमेश दीक्षितला फॉलो करा. तर उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.